नमस्कार सर्वांना. या वर्षीचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. तर यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026ला आली असून भोगी ही 13 जानेवारीला आलेली आहे आणि किंक्रांत ही 15 जानेवारीला आलेली आहे. तर बघा, यंदा संक्रांत कशावर आलेली आहे, शुभ रंग कोणते, कोणत्या रंगाची साडी किंवा ड्रेस आपण नेसावा किंवा घालावा, कोणता रंग आपण वर्ज करावा, भोगी, सुगडपूजन, बोरनाण, हळदी कुंकू कधी करावे, या सगळ्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, तुमचे सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहे, त्यामुळे बरेच मेसेजेस आलेले आहेत. तर मी तुम्हाला एक छान न्यूज देणार आहे, ते म्हणजे आम्ही मुंबईतून पुण्यात स्वतःच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेलो आहे. कारण स्वतःचा फ्लॅट होता पण जॉबनिमित्त बाहेरच राहणं होत होतं. पण आता ह्यांची ट्रान्सफर पुण्यात झालेली आहे, त्यामुळे स्वतःच्या घरी आपण शिफ्ट झालेलो आहोत आणि ही सगळी स्वामींची कृपा आहे. तर त्यामुळे शिफ्टिंग प्रोसेस चालू आहे, म्हणून भरपूर दिवस व्हिडिओज आले नाही. तर बघा, संक्रांत हा सण आपण 3 दिवसांचा हा साजरा करतच असतो. जेव्हा सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात, म्हणून याला मकर संक्रांत म्हणले जाते. या दिवसाचा पुण्यकाळ आहे तो म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणारा, तर तो म्हणजे 14 जानेवारी दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 हा पुण्यकाळ आहे. या कालावधीमध्ये आपण कोणते पण शुभकार्य करू शकतो. तुम्ही देवाला जाऊ शकता, दान धर्म किंवा गाईला चारा देणे असेल किंवा कोणाला काही दान करणे असेल किंवा काही शुभकाम असेल, तर तुम्ही या पुण्यकाळामध्ये आपण या दिवशी करू शकतो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग सुद्धा एकत्र आलेला आहे, म्हणून ही संक्रांत अतिशय महत्त्वाची आहे. या दिवशी आपण सकाळी उठून आपल्या अंघोळीमध्ये थोडेसे पांढरे तीळ घालून आपण स्नान करायचे आहेच. त्याचबरोबर सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर एका कलशामध्ये पाणी, हळद, कुंकू, अक्षता, पांढरे तीळ असं घालायचं आहे आणि सूर्याला ओम सूर्य देवताय नमः किंवा ओम आदित्याय नमः असं म्हणून आपल्याला सकाळी अर्घ्य यात द्यायचा आहे. तर बघा, यंदा संक्रांती देवी कशावर आलेली आहे, तिचे वाहन काय आहे ते आपण बघणार आहोत. तर यंदा संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे आणि घोडा हे तिचं उपवाहन आहे. तिने पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. शस्त्र म्हणून गदा तिने हातामध्ये घेतलेली आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका आहे आणि ती बसल्या अवस्थेमध्ये आहे. तिने वसाकरिता जाईचे फूल हातात धरलेले आहे. ती पायस भक्षण करत आहे. जातीने सर्प आहे. मोती धारण केलेला आहे. वरनाव आणि नक्षत्र अनुराधा आणि मंदाकिनी आहे. पूर्वेकडून ती पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे. तर ही यंदाची म्हणजे संक्रांती देवीची ही माहिती आहे. तर बघा, यंदा संक्रांती देवी हिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे यावर्षी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस हा परिधान करायचा नाही आहे. एकंदरीत काय की पिवळ्या रंगाचं कुठलंही वस्त्र आपल्याला या दिवशी धारण करायचं नाही आहे. पिवळी फुले किंवा पिवळ्या वस्तू आपण शक्यतो तुम्ही पूजेमध्ये वापरू नका. पण हळद, कुंकू, हळद ही पिवळी असते, आपल्याला हळद वापरायला चालते कारण वस्त्र तिने पिवळं घातलेलं आहे, त्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही यावर्षी केशरी, हिरवा, लाल, निळा, गुलाबी, मरून कलर असे भरपूर कलर्स आहेत, ते त्या रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही परिधान करू शकता. आणि यावर्षी हा एकच दिवस असतो ज्या वर्षी आपण काळ्या रंगाची साडी आपण मकर संक्रांतीला यावर्षीसुद्धा नक्की नेसू शकतो. आता यावर्षी तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे, कारण दानालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आता बघा, तुम्ही थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही तीळ दान करू शकता, धान्य दान करू शकता, गूळ दान करू शकता, कोरडा शिदा दान करू शकता. थंडी असल्यामुळे स्वेटर, ब्लँकेट, शॉल, कॅप असं तुम्ही दान करू शकता. आता यावर्षी आपण सगळे सुवड पूजन हे संक्रांतीच्या दिवशी करत असतो.
पण जर प्रेग्नंट महिला असतील आणि ज्यांना 7वा, 8वा, 9वा महिना लागलेला असेल किंवा चालू असेल, त्यांनी सुगड पूजन करू नये. त्यांनी नुसतीच पूजा करून मनातल्या मनामध्ये प्रार्थना करायची, कारण तब्येतीची काळजीही आपण पहिली घ्यायला पाहिजे. आता या दिवशी सूर्यदेवतेला आपण अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे. या दिवशी आपण तीळ पाण्यामध्ये घालून स्नानसुद्धा आपण या दिवशी करायचं आहे. दानधर्मसुद्धा आपण या दिवशी करायचा आहे. हा झाला संक्रांती. आदल्या दिवशी भोगीचा सण असतो. त्या दिवशीसुद्धा भोगी म्हणजे भोग भोगण्यासाठी, उपभोगण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशीसुद्धा आपण मिक्स भाजी आणि भाकरीचा नैवेद्य करून आपण देवाला तो दाखवत असतो. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. या दिवशी कोणते पण शुभ कार्य केले जात नाहीत. कारण अशी एक कथा आहे की संक्रासूर राक्षस होता, तो लोकांना खूप त्रास देत होता. त्यामुळे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि त्या देवीने त्या राक्षसाचा वध केला आणि सगळ्यांना त्याच्यापासून मुक्त केलं. आणि तो दिवस म्हणजे किंक्रांत. त्यामुळे या दिवशी कोणते पण शुभ कार्य किंवा शुभ कामं ही केली जात नाहीत. आता तुम्ही हळदी कुंकू हे किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत कधीसुद्धा तुम्ही हळदी कुंकू करू शकता. त्याचबरोबर तुमचा जर बाळाचं जन्मल्यापासून 5 वर्षांपर्यंत कधीही बोरनान झालं नसेल, तर तुम्ही यावर्षी त्याचं बोरनान करू शकता. 5 सुवासिनीला बोलवून बोरनान आपल्याला करायचं आहे. त्यांच्या डोक्यावर चुरमुरे, ऊस, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, चॉकलेट्स असं तुम्हाला घालून बोरनान हे प्रत्येक वर्षी 5 वर्षांपर्यंत आपल्या बाळावर हे नक्की करायचं आहे. जर तुम्ही केलं नसेल तर ते तुम्ही नक्की करू शकता. तर असा हा संक्रांतीचा सण, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा 3 दिवस आपण साजरा करतो. आणि ह्यामध्ये पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे आपण या दिवशी पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी घालायची नाही आहे, पिवळी फुलं अर्पण करायची नाही आहेत. त्याचबरोबर तिने पायस भक्षण करत आहे, त्यामुळे दूध किंवा दुधातले पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचे नाही आहेत. या दिवशी नॉनव्हेज खाऊ नका, दारू, सिगरेट, अपशब्द हे बोलू नका. दान धर्म किंवा गाईला दान हे भरपूर करा. तीळ घालून स्नान करा. तिळाचा अर्घ्य सूर्यदेवतेला त्या दिवशी नक्की द्या आणि सर्वांना तिळगुळ द्या. त्या दिवशी कुठल्या तरी देवतेला जाऊन किंवा मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. तर यंदाची संक्रांत ही सुंदर रीतीने साजरी करा. सुगड पूजनाचा व्हिडिओ सेपरेट हा नक्की येईल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.